छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारत माता की जय। भारत माता की जय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्षा ठाकूर सर्वच क्रांतिकारकांना अभिवादन करून आजच्या या बूथ कमिटीच्या मेळाव्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते आदरणीय भाऊ चौधरी, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे शिवसेनेचे सर्वच सहकारी, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गायकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय कैलासराव वागचौरे, पर्वतराव नाईकवाडी, ॲडव्होकेट मनकर साहेब, सचिनजी नरवडे, त्याचबरोबर आमचे मित्र माझे नेते शिवसेनेचे तालुका प्रमुख संजयजी वागचौरे, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती, समोर बसलेली माझी मायबाप जनता, खरं तर नावं घेतले तर सगळ्यांची नावं घेऊ शकतो, पण आधीच जवळजवळ 2-2.5 तासाचा वेळ झालाय आणि आपल्याला खऱ्या अर्थानं संवाद साधायचा आहे। आपल्याला आठवतंय की 2022 साली कारखान्याचं गळीत होतं आणि त्यावेळेला अजितदादांची एक शेवटची सभा मोठी आगस्ती कारखान्याच्या प्रांगणामध्ये झाली। त्याच्यानंतर जवळजवळ अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपण कधीच एकत्र आलो नाही। मध्ये 2023च्या जुलै महिन्यात 2 तारखेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण जाण्याचा निर्णय घेतला। कार्यकर्ते बऱ्याच काळ संभ्रमात होते, परंतु कार्यकर्त्यांना जनता दरबाराच्या माध्यमातून भेटत होतो, काही सुखदुःखाच्या कार्यक्रमातून भेटत होतो आणि त्याच्यावरती सगळ्यांनी जो निर्णय दिला, भाऊ चौधरी, मला सांगायला आनंद वाटतो की कार्यकर्त्यांनी सरळ सांगितलं, साहेब तुम्ही तालुक्याचा विकास करा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, आणि आपण अजितदादांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय घेतलाय तो जनतेसाठी घेतलाय आणि म्हणून बऱ्याच दिवसांनी आपल्याशी एकत्र संवाद साधतोय, हितगुज करतोय। खरं पक्षाची ताकद काय असेल, एखाद्या नेत्याची ताकद काय असेल, तर ते त्यांचे कार्यकर्ते, ज्या पक्षाच्या बूथ कमिट्या चांगल्या मजबूत आहेत त्या पक्षाचं काम त्या गावागावात होतं। आपल्याकडे 307 बूथ आहेत, म्हणजे 3070 आपल्याकडं जवळजवळ बूथ कार्यकर्ते असले पाहिजे। त्याच्यापेक्षा जास्त ज्या गावामध्ये आहे, बोट्यासारखं गाव आहे, पांडुशेळके आहे, तिथं 40-50 बूथचे कार्यकर्ते आहेत। काही ठिकाणी आमच्या महिला भगिनींनी ज्यावेळेस पुष्पाताई निगळे, पुष्पाताई लहामटे गावागावात जात आहेत, तर त्या महिला सरळ आवाहन करतायत की आम्ही पुरुषांच्या पुढं काम करतो, आम्हाला पण बूथ कमिटीत घ्या, आम्हाला पण प्रचारात घ्या। आणि म्हणून महिलांना पण यावेळेला आम्ही निमंत्रण आवर्जून दिलंय आणि महिलांची एवढी मोठी संख्या आहे, तुमची एवढी मोठी संख्या, एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा। ज्या पक्षाची बूथ कमिटी चांगली, ज्या पक्षाचं कार्यकर्त्यांचं संघटन चांगलं आणि ज्या पक्षाला जनतेचा पाठिंबा आहे, त्या पक्षाला काम करायला किंवा त्याचं आयुष्य खूप मोठं असतं। आणि मला वाटतंय आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी पिंपळगाव खानचं जे काम केलं, त्या धरणामुळं जवळजवळ मुळा भागामध्ये पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटलाय। इकडं पिंपरकण्याचा फुलाचा प्रश्न मिटवला, इकडे गेलं तर कोथूच्या फुलाचा प्रश्न मिटवला। आता आरोग्यदृष्ट्या आपण पाहिलं तर करोनाच्या काळामध्ये आपले खूप सारे हाल होत होते आणि खरं तर आज जे पावसाळा आली का जसे बेडकं डराव करतायत, तसे इलेक्शन आली का नेते मंडळी डराव करायला लागते। हे ज्या वेळेला लोक मरत होते का जिवंत, हे पाहायला कुणी येत नव्हतं। 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी करोना सेंटर चालवली, काही कार्यकर्ते एकत्र आली, त्यांनी जेवणाची व्यवस्था ठेवली, काही कार्यकर्त्यांनी संडास बाथरूम साफ करायचं काम केलं। एवढ्या सगळ्या परिस्थितीतून आपण वाचलो, आज आपण करोनाला विसरलोय, पण थोडासा 2020-21चा काळ आठवा।
रेमडेसिवीरचं सांगायचं तर जी काही रेमडेसिवीर या करोना सेंटरमध्ये पुरवली गेली त्याचा एकही रुपया मी घेतला नाही, माझ्या पगारातून त्यासाठी निधी दिला. मी तसा सामान्य परिस्थितीतून पुढे आलेला आमदार. करोनाचा त्यावेळेला पगार तर दिला, परंतु माझ्या हॉस्पिटलचे जेवढे बेड होते तेवढे मी डोनेट केले. त्यावेळेस लोक वाचले, तुम्ही आज वाचले, मी वाचलो, म्हणून आज आजचा हा सोहळा आहे, आजची हे सभा आहे. जर कार्यकर्ते हे जगत वाचलं नसतं तर काय, मोदी साहेबांनी काय केलं. बरेच जण बोलून जात आहे, पण जर तुम्ही त्यावेळेला आठवा की आपल्या शेजारी बाजाराचे तरुण पोरं निघून गेली, त्यावेळेला जर आपल्याला इंजेक्शन भेटली नसते, कोरोनाचे 2 डोस भेटले नसते, लसीचे 2 डोस भेटले म्हणून बरेचसे वाचले. त्याच्यात मी पण एक आहे. 14 दिवस मी ॲडमिट होतो. परिस्थिती एवढी वाईट होती की टॉयलेटचे बाथरूमचे दरवाजे सुद्धा लावण्याची ऐपत नव्हती. त्याच काळामध्ये आपण पाहत होतो, तुम्हाला इथे अकोल्याचे सुभाष सर, काय नाव त्यांचं, सुभाष खरबत सर, मी ज्या हॉस्पिटलला ॲडमिट होतो त्याच्या शेजारच्या हॉस्पिटलला सुभाष खरबत सर ॲडमिट होते. अगदी तब्येतीनं धडधाकट, पण त्यांना त्या काळामध्ये जीव गमवावा लागला. म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आपण ज्या वेळेला 2021-22 मध्ये जे वर्ष श्राद्ध करत होतो ना, तर ही माणसं सगळी आपली गमवलेली होती, याचं थोडंसं भान असावं. मोदी साहेबांनी त्या काळासाठी सगळ्यांना फ्री ऑफ लस दिले, म्हणून आपण आज हे दिवस पाहू शकलो. त्याच्यानंतरचा काळ, त्या काळामध्ये कुणाच्या हाताला काम नव्हतं, भूकमारीची वेळ होती. त्या काळात काही सेवाभावी संस्था भाजीपाला पुरवणं, अमकं करणं तमकं करणं करत होते, परंतु त्यावेळेला या मोदी सरकारनं, या महायुती सरकारनं निर्णय घेतला आणि रेशनमधून रेशन द्यायला सुरुवात केली. त्या काळातले ते दिवस निघून गेले आणि आता नंतरचा काळ जेव्हा उजडला 2022, त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये मी होतो. मधल्या काळामध्ये आम्ही लोक वाचवण्याच्या याच्यामध्ये बरेच काही कामं करू शकलो नाही, पण त्यावेळेला जाणीव झाली की आरोग्य सुविधा ही चांगली सक्षम झाली पाहिजे. आज मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सहज एखादं पेशंट ॲडमिट झालं, त्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी 1.5-2 लाखापर्यंत येतो. अशा कितीतरी रुग्णांना आतापर्यंत आपण हजारो रुग्णांना ह्या अकोले तालुक्यामध्ये मदत केली आहे, पण त्याचा गाजावाजा आपण कुठं केला नाही. दुसरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज तुम्ही PM किसान योजना, बऱ्याच शेतकऱ्यांना राज्याकडून आणि केंद्रातून 6-6 हजाराचे जे काही शेतकऱ्यांसाठी सन्मान योजनेतून पैसे भेटत आहेत, तर 12,000 रुपये भेटले जात आहेत. मधल्या काळामध्ये गारपीट झाली शमशेरपूर त्या पट्ट्यामध्ये, सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे टाकले. ज्या शेतकऱ्यांना पैसा देणं बाकी आहे ते आचारसंहितेचे काळ संपला की ते भेटणार, पण एवढं तातडीनं काम करणारं सरकार. मला महिला भगिनी हे सांगा, प्रत्येक गावागावामध्ये पाईपलाईनचे कामं चालू आहेत काय? आहेत ना. मग ते कुणी केले? मोदी साहेबांनी प्रत्येक गावागावामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून, आम्ही जेव्हा आमदार झालो 19-20च्या दरम्यान सर्वे चालू होता, आम्हालाच वाटत नव्हतं का एवढी मोठी कामं होतील. त्या काळामध्ये सर्वे नीट झाले नाही आणि म्हणून काही कामं विस्तारीकरणाची रखडलेली आहे. काही ठिकाणी स्रोत जे द्यायचे ते बळकटीकरणाचे स्रोत दिले गेले नाही, म्हणून त्या ठिकाणी आज ह्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये आज तुमच्या विहिरी आटल्यात, त्या जिथून पाईपलाईन आली तिथं पाणी नाही. तर परत एकदा तुम्हाला सांगतो महिला भगिनी, ग्रामपंचायतमध्ये जा, आचारसंहिता संपली की सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी ठराव करा, कारण पाणी तुम्हाला व्हायला लागतं. आम्ही काय हांडे घेऊन जात नाही. हा प्रश्न तुमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून प्रत्येक घराला हर घर जल हर घर नल ही मोदी साहेबांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी काय केलं, आज तुम्ही कशा आल्यात मला नाही माहीत, पण ST ने आल्या असत्या तर अर्ध तिकीट. त्यांच्यामुळं आमच्या डोक्याचा ताप वाढला ना, तुम्ही लय वेळा माहेरला जायला लागल्या. अशी सगळी बाई माणसं सगळे म्हणतात आता येते भावाला भेटून, आता येते आईला भेटून. असं सगळं पहिल्यांदा घडतंय किंवा 75 वर्षाचा वरचा माणूस आहे त्याला तिकीट पूर्ण तिकीट माफ आहे. म्हणजे अशा या छोट्या छोट्या योजना आहेत. पहिल्या काळात योजना कशा चालायच्या, योजना आली की अशी लाईन लावून उभं राहायचं, मग चेक वाटप व्हायचं.
मग त्यामुळं प्रत्येकाला वाटायचं का रे आपल्याच्यातही भ्रष्टाचाराची कुर्ण मोठी, खात्यावर पैसे टाकायचे म्हटले तर तिथला अधिकारी पैसे खायचा. पण ही सगळी पद्धत बदलली, डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे. आता हे सगळ्या झाल्या छोट्या मोठ्या योजना. पण आता तुम्हाला एक सांगा, 2019ला तुम्ही मला मतदान दिलं का नाही दिलं? मग त्याच्यानंतर ह्या तालुक्यात काही बदल झाला का? रस्ते झाले का? सगळीकडे रस्ते झाले. तुम्हाला माहित पाहिजे म्हणून सांगतो, हा बारी संगमनेर रोड कुणी दिलाय? काँग्रेस सरकारने दिलाय. मी 2017 साली जिल्हा परिषद सदस्य होतो भाजपकडनं. त्या काळात गडकरी साहेबांनी दिलेला हा रोड आहे. हे सगळ्यांना माहीत असावं. तो रोड झाला 19 साली सुरू. करोना आला, रस्ता थांबला. पण 2020ला मला आठवतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती 14 एप्रिलला, आणि त्या दिवशी मी कलेक्टर महोदयांना फोन केला आणि करोनाच्या काळामध्ये हा रस्ता सुरू झाला. आता सिन्नरला जाणारा रस्ता चांगला आहे, इकडं जुन्नरला जाणारा रस्ता चांगला आहे, आदिवासी भागातले रस्ते चांगले झालेत, पठारातले रस्ते चांगले झालेत. मी सांगतो की या पावसाळ्याच्या आज 70% रस्ते पूर्ण झालेले असतील. आणि असं काही नाही, ठेकेदाराला कितीही काम असो, पण ठेकेदार प्रामाणिकपणानं चांगले काम करताय. याच्या आधी साईड पट्ट्या बुजवल्या जात नव्हत्या. याच्या आधी, बरोबर ना भाऊसाहेब, याच्या आधी रस्त्याची क्वालिटी नव्हती. पावसाळ्याच्या आधी रस्ता करायचा, विशेष म्हणजे इलेक्शन आलं का रस्ते सुरू व्हायचे आणि इलेक्शन गेलं का कामं थांबून जायची. आज पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून भरपूर कामे, टाहाकारी सारख्या देवस्थानाला, अगस्ती सारख्या देवस्थानाला, कोतुळेश्वरला, अकलापूरला सगळीकडे कामं देत. ही सगळी कामं देत असताना कुठेही तुम्हाला हेलपाटे मारायला नाही लागले. गावाचं साधं काम 25-30 लाखाचं एक माणूस आला आणि त्यांनी सांगितलं गावाला सभा मंडप पाहिजे, दिला का नाही सभा मंडप? नारी भवन बऱ्याच ठिकाणी दिले का नाही? अजूनही बऱ्याच ठिकाणी द्यायचे. मग ही सगळी कामं मी का करू शकलो? तर मी अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झालो म्हणून करू शकतो. कामांना स्थगिती लागली होती, रस्ते होत नव्हते, लोक दरबारात येऊन बसायचे, साहेब आम्हाला हा रस्ता पाहिजे, आम्हाला साहेब तो रस्ता पाहिजे. रस्ते द्यायचे कुठून? प्रश्न सोडवायचे कुठून? आज तुमच्या लाईटचे प्रश्न बऱ्याच ठिकाणी सोडवले का नाही? अजूनही पावसाळ्याच्या आत बरेचशी कामं करायची आहेत. आणि मग भविष्याच्या काळातही जर आपल्याला कामं करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? केंद्रात सरकार आपलं असलं पाहिजे की नाही असलं पाहिजे? आपल्याला पंतप्रधान मोदी करायचा का दुसरा कोणी करायचा? आवाज द्या ना, मोदी. मग जोरात बोला, मोदीला पंतप्रधान करायचे, मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे. आणि मग मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे तर आपल्या मतदारसंघात कोणाला मतं द्यावं लागतील? झाला प्रचार ना, आता काय करायचं? याच्यासाठी जी सभा होती, केंद्रात मोदींना निवडायचं आहे म्हणून इथं आपल्याला लोखंडे साहेबांना 13 तारखेला मतदान करायचं आहे. सगळ्यांना सांगा. बरेच जण म्हणतात आम्ही तुमच्या राष्ट्रवादीचे नाही, पण त्यांना पण विनंती आहे, माझे जर हितचिंतक असेल, भविष्यात माझी कामाची अपेक्षा आहे, तालुक्यात किरण लामटेनं कामं केले पाहिजे, तर केंद्रातही आमचं सरकार पाहिजे आणि राज्यातही आपलं सरकार पाहिजे. आणि त्यासाठी जे आले नाही त्यांच्यासाठी ते तुम्ही तर मतदान करणारच आहे. गावागावात जा, प्रत्येक घराघरात पोचा. किती दिवस राहिलेत मतदानाला? 10 दिवस राहिलेत, बरोबर ना? 10 दिवस आज गेलं की सुरू करायचं. खरं तर तुम्हाला एक सांगू का, ही लोखंडे साहेबांसाठी मी सभा बोलवलीच नाही आणि मोदी साहेबांसाठी बोलवली नाही. 4.5 महिन्यानं माझं इलेक्शन आहे विधानसभेचं, आहे ना? मग मला खाली मान घालायला लावणार का? एक नगरपंचायतला पस्तावा केला, लोकांनी विरोधात मतं दिली तर मी अजितदादाच्या समोर उभं राहू शकत नव्हतो. लोक माझी खिल्ल्या उडवायची. त्याच्यानंतर तुम्ही कारखाना घेतला, मार्केट कमिट्या घेतल्या, तरी दूध संघाला घोळ झालाच म्हणा. म्हणून मी अजितदादांसमोर ताट मानेनं उभं राहू शकलो. आता दूध संघ काय आपल्या हातात नव्हते, ते 70 मताचं का 100 मताचा कार्यक्रम. ज्या ज्या निवडणुका जनतेच्या हाती आहेत, ज्या ज्या निवडणुका जनतेच्या स्वाधीन आहेत, ग्रामपंचायत आल्या का नाही आपल्या ताब्यात? सगळ्यात जास्त ग्रामपंचायत आल्या. उलट जवळजवळ 27-28 ग्रामपंचायत ह्या तालुक्यात बिनविरोध झाल्या. त्यांना 26 लाखाचा आपण निधी दिला. बाकीच्याही गावांना काही कमी केलं नाही. मग आता ह्याही निवडणुकीला किरण लामटे ताट मानेनं पुढे गेला पाहिजे. मागच्या वेळेला विरोधकांना तो काळा आहे का गोरा आहे उमेदवार पाहिला नाही, आपण 30,000चं लीड देऊन टाकलं. सगळीकडे मोदी लाट आणि आपल्याकडे मात्र 30,000चं लीड. अरे ते परत भेटायला आलं नाही, केलंय नाही.
आता तुम्हाला एवढा मात्र नक्की सांगतो की तुमच्या कामाला मी कुठं कमी पडणार नाही, कारण आता हे इलेक्शन झालं का परत जूनचं बजेट आहे, परत मागचं रेकॉर्ड तोडून पैसे आणायचे आणि जर प्रत्येक गावागावाला निधी पाहिजे, कार्यकर्त्यांना प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुमचं काय उद्दिष्ट काय असलं पाहिजे, तर माझं गाव समृद्ध पाहिजे, माझ्या गावामध्ये शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते ह्या सगळ्या मूलभूत सुविधा पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यानं काम केलं पाहिजे. आणि मग आता तुमच्या गावात काही ठिकाणी रस्ते नसतील तर परत माझ्या भेटीला या, आपण मी काम करायला मी कटिबद्ध. आतापर्यंत एखाद्या माणसानं सांगावं का मी काम करणार नाही असं म्हटलो, करतो एवढं तर नक्की म्हणतो, आणि जे बोललो ते करून दाखवलं ना मावशे, हा जोरात मारहाण, म्हणजे तशी काही काळजी नाही. आणि भाऊ चौधरी मी सांगतो की माझ्याकडचे जे कार्यकर्ते आहेत माझ्या जीवाभावाचे, 99% कार्यकर्ते निर्व्यसनी आहेत. ढाबा ही संस्कृती आमची नाही आणि म्हणून या मायमौली माझ्यावरती प्रेम करताय. आता पण सांगतो, तुमच्या लेकराची विनंती आहे, माझी शपथ आहे तुम्हाला की ह्या वेळेला मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी 13 तारखेला सगळ्यांनी झटून मतदान करून घ्यायचं आहे आणि धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे. तुमच्या प्रश्नाशी मी सगळ्याशी बांधील आहे. कुणी केली नाही कामं, कुणी केली कामं तरी आनंद आहे, पण मी पळ काढणारा गडी नाही. तुम्हाला सांगायचं तर विरोधकांकडे भांडवल नाही. मध्ये शिखर शिंगणापूरची घटना सांगतो आणि मी थांबतो. शिखर शिंगणापूरला तिथल्या पुजाऱ्यांनी आपल्या इथल्या एखाद्या 10 वर्षाच्या पोराच्या तोंडात मारली. ती सगळी पोरं माझ्याकडं आली. आल्यानंतर ते म्हणे, साहेब इथं आमच्या पोराला मारलंय, आपल्या मतदारसंघातला आहे ते. मी उठलो, तिथे गेलो, त्यांना जाब विचारणं ही काय चूक नाही ना. आम्ही सगळी तिथं 200-300 पोरं होतो, सगळी भेटलो. पण मला नंतर अंदाज आला की एवढी मोठी 50-1 हजाराची गर्दी आहे आणि इथं जर हाणामाऱ्या सुरू झाल्या, एखाद्यानं जरी हात उचलला तर इथली दंगलीसारखी परिस्थिती उभी होईल. कार्यकर्त्यांवरती, तिथल्या आलेल्या सामान्य देवाच्या दर्शनाला आलेल्या लोकांवरती केसेस पडतील, त्यांच्यावरती आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल होतील, दंगलीचे गुन्हे दाखल होतील. मग मी संयमानं त्यांना सांगितलं, अरे बाजूला सारखा. माझ्याचा एक कार्यकर्ता होता, त्यानं हात उचलला, त्याला मी म्हटलं, अरे थांब, हात नको पुढं करू. एक कार्यकर्ता मध्ये घुसला, त्याला बाहेर निघ म्हटलो. आणि आम्ही येऊन तिथल्या जी व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब, आमदार साहेब, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना कृपा करून बाहेर काढा आणि तुम्ही इथं बसा. मी म्हटलं, माझ्या हाताला सनक आली तर कधी कधी हात वर जातो, एखादा बेवडा आला तर ठोकून टाकतो मी, लय अडवणी केलं तर. म्हणून मी हात बांधून बसलो. माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर असं पुढं ढकलत बाहेर काढलं. आता त्या जमावाला बाहेर काढताना एखाद्याला हात लावला पुढं, काय त्यांना माहीत नव्हतं का हा लांबटे डॉक्टरचा कार्यकर्ता आहे का दुसऱ्याचा कार्यकर्ता आहे. इकडं मात्र व्हिडिओ व्हायरल झाला, आमदार आणि आमदारांच्या कार्यकर्त्यांना शिखर शिंगणापूरला मारहाण. अरे मर्देला आईचं दूध पिलोय का? या अकोले तालुक्याच्या माती जन्माला आलो आहे. इथं परिस्थिती अशी आहे. मग हे खोट्या नोट्या क्लिप फिरवायच्या, आमदाराची बदनामी करायची. इथं मध्ये काय झालं, 2-4 पोरं होती, दारू पिऊन कट मारत फिरत होते, सापडला, धरला मी त्याला विचारलं, म्हणजे त्याला उभंच राहत नव्हता. त्याचा प्रॉब्लेम असा होता, गाडीचा ॲक्सिलेटर कमी केला का त्याची गाडी पडत होती, त्यामुळं तो एवढा जोरात होता. त्याची बाजू घेऊन हे ज्यांचे दारूचे दुकान आहेत ते त्यांची बाजू घेणार ना. पण ह्या वेळेला मला हे म्हणायचं आहे का तुम्ही माझ्या मागं आहेत, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे काही काम करन हे तालुक्याच्या जनतेच्या हिताचं करन. मी तुमचं लेकरू आहे. हा अकोले विधानसभा मतदारसंघ हा माझा परिवार आहे आणि म्हणून तुम्हाला कुणालाही माझ्या घरात, माझ्या चुलीत किचनपर्यंत यायला कुणाला अडथळा आहे का? कुणी सहजासहज माझ्या घरात येतं ना. तुम्हाला चहा द्यायला कोण असते? माझी बायको असते, माझी पोरं असतात. मग असं सगळं तुम्हाला जपलं तर तुम्हाला पण मला जपलं पाहिजे. आणि जपायचं याच्यासाठी की आपल्याला तालुक्याच्या हिताचं काम करायचं आहे, मतदारसंघाच्या हिताचं काम करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची माझी उपलब्धी सांगतो की आदिवासींचा आरक्षणाचा जो मुद्दा होता विधानसभेत कितीतरी वेळा गाजवला आणि महायुती सरकारनं पण सांगितलं की आम्ही पारदर्शीपणे कुणाच्या बाजूने उभं राहणार नाही, जो हायकोर्ट निर्णय देईल तो देईन.
म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत पत्रात पाडून घेतल्यात. पाण्याचे प्रश्न तयार होऊन दिले नाही. तुम्ही जर बीड उस्मानाबाद त्या बाजूला गेले तर आज प्यायला पाणी नाही आहे. आपल्याकडे शेतीच्या पाण्याची भांडणं आहेत. म्हणजे एवढं सगळं आपण करू शकलो. मुळा, प्रवरा, आढळा या सगळ्या पठार भागातही पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. तर हे महायुती सरकारच्या माध्यमातून करू शकलो, केंद्र सरकारच्या माध्यमातून करू शकलो, आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून करू शकलो, देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून करू शकलो, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करू शकलो. म्हणून पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागं उभं राहायचं आहे. आणि त्यासाठी परत एकदा आज महिन्यानं, आज आहे 4 तारीख, 4 जूनला आहे गुलाल. म्हणून मोदी साहेबांचा गुलाल खेळण्यासाठी 13 तारखेला सगळ्यांनी धनुष्यबाणासमोर मतदान करा आणि लोखंडे साहेबांना प्रचंड मतदान विजय करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.